नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। इयत्ता 5वी नवोदयचा आपण सराव प्रश्नपत्रिकेचा अभ्यास सुरू केलेला आहे। त्यामध्ये आपण सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 2 मधील 1 ते 40 आकृत्या बुद्धिमत्तेच्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिल्या होत्या। आज आपण पाहणार आहोत 41 ते 80 पर्यंतचे प्रश्न, 20 प्रश्न गणिताचे आणि 20 प्रश्न मराठीचे। तर गणिताचा संपूर्ण भाग आपण स्पष्टीकरणासह सोडून देणार आहोत आणि मराठीचा सुद्धा महत्त्वाचा भाग आपण सांगणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की परीक्षा जवळ आलेली आहे आणि जास्तीत जास्त सराव तुमच्यासाठी खूप गरजेचा आहे। तर चला करूया पहिल्या प्रश्नाला सुरुवात। पहिला प्रश्न गणिताचा आहे। बघा, प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे, व्यवस्थित वाचून समजून घ्यायचा आहे आणि मगच आपण उत्तराला गाठ घालायची आहे। प्रश्न 2 वेळा वाचायचा, कारण की प्रश्न 2 वेळा वाचला तर पूर्णपणे समजतो आणि समजून घेतल्यानंतरच मग उत्तराकडे जायचं आहे। तर बघा, सोपा प्रश्न आहे आणि अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये हमखास येणार आहेत। त्यामुळे ह्या प्रश्नाचा सराव जास्तीत जास्त करणे तुमच्यासाठी गरजेचं आहे। 48चे मूळ अवयव आहे कोणते? बघा, 48चे मूळ अवयव कोणते? तर 48चे मूळ अवयव आपल्याला पाडायचे आहेत। तर 48चे मूळ अवयव पाडण्यासाठी आपल्याला क्रिया करावी लागणार आहे। आणि बघा, जर तुम्हाला डायरेक्टली पर्यावरण येत असेल तर तुम्ही पर्यावरण काढू शकता, पण जास्तीत जास्त करून गणित सोडवण्याचा प्रयत्न करा, कारण की घाईमध्ये आपण चुकून येतो। आता बघा, हे झाले 48 जर अवयव पाडायचे असेल तर 2 गुणले किती ते 48चा भाग जातो 24 दोन्ही 48। त्यानंतर बघा 2 गुणले 24ला भाग जातो 12ने। त्यानंतर बघा 2 गुणले 2 गुणुले 6 दोन्ही 12। त्यानंतर बघा 2 गुणले 2 गुणले 3। किती वेळा 2 येते? 1 2 3 4 वेळा 2 आणि एकदा 3। मग 4 वेळा 2 आणि एकदा 3 कुठल्या ह्याच्यामध्ये आहे? बघा, आता सी नंबरच्या पर्यायामध्ये दिसते बघा, 1 2 3 4 आणि 3। म्हणजे आपला उत्तर क्रमांक काय असणार आहे? सी असणार आहे। आणि ज्यावेळेस तुम्हाला डायरेक्टली गणित सोडवायचं नाही, डायरेक्टली काढायचं असेल तर सरळ असा प्रकारे भाग घालवायचा, बे के बे, बे दोन्ही 4, बे तिक 6, बे चौक 8। असं का नाही, बे दोन्ही 4, 4 दोन्ही 8, 8 दोन्ही 16। अशा प्रकारे बघायचं। मग 16चे येते इथं बघा, 3 दोन्ही 6, 6 दोन्ही 12, 12 दोन्ही 24, 24 दोन्ही 48। त्यानंतर बघा, इथे 12ची फोड परत होऊ शकते, 12 दोन्ही 24, 24 दोन्ही 48, परंतु 12ची फोड केलेली नाही आहे। इथे बघा 3 त्रिक 9, 9 त्रिक 9, 9 दोन्ही 18, 18 दोन्ही 36। म्हणजे हा सुद्धा पर्याय आपला काय होणार आहे? येणार नाही। उत्तर क्रमांक काय येणार आहे? आपलं सी नंबरचा पर्याय येणार आहे। त्यानंतर पुढचं गणित घेऊया। बघा, आता काय सांगितले, 25.1/16 अधिक 15.2/4 दशांशात कशी लिहाल? बघा, 25.1/16 अधिक 15.2/4 दशांशात कशी लिहाल? योग्य पर्याय निवडायचा आहे। आता दशांशात न्यायला लिहून दाखवायचं आहे दशांशात, त्यामुळे आपल्याला व्यवस्थितरित्या गणित सोडवायचं आहे। आता बघूया, ही क्रियासुद्धा करून दाखवूया आपण। आता बघा, 25.1/16 आहे हे अधिक 15.2/4। आता बघा, 16 ने 25ला गुणाकार करण्याऐवजी आपण आता अपूर्णांकात रूपांतर करून घ्यायचं आहे आपल्याला, परंतु 15 आणि 16 आणि 25चा गुणाकार जर केला तर खूप मोठा जाईल। त्यामुळे काय करूया आपण, अगोदर 25 अधिक हे 15 इथे घेऊया, हे 15 घेऊया। किती आले? हे 40 आले। 5 आणि 5 10 आणि 1 अधिक 4। त्यानंतर काय करूया आपण, 1/16 अधिक 2/4, 1/16 अधिक 2/4 हे करूया। मग ह्याची काय करायची? आपल्याला बेरीज करायची। आता बघा, आपल्याला काय करावं लागणार आहे? ह्या 16ने 1ला भाग घालावा लागेल। तर कशा प्रकारे घालवायचा आपल्याला 16ने 1ला भाग? बघा, 16 1 16, शून्याचा भाग जातो बघा, 16 1 16, 16 0 आणि इथे आपण 1 0 दिला, परत अजून 1 शून्याचा भाग जातो। जर तुम्हाला आडवा येत नसेल तर उभा करून दाखवते बघा, 1 भागिले 16, 16 1 16 0 0, त्यानंतर परत 16 0 0, परत अजून 1 शून्याचा भाग जातोय, 16 1 16, 16 सक्क 96, 16 सक्क 96, 4 आले, हातचे आले 1 0 0, परत अजून 1 परत 1 आपण 0 घेतला, 16 1 16, 16 दोन्ही 32, 16 दोन्ही 32,
राहिले 32मधून 40मधून 32 गेले 8. परत अजून एक शून्याचा भाग घालवायचा आपल्याला. 16 पंचे 80. 16 पंचे 80 पूर्ण भाग जातो इथं. मग त्याला आपलं इथं 0.0625 आले. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ह्या 4नं 2ला भाग घालवायचा आहे. डायरेक्टली तुम्ही घालवू शकता. 4 एके 4, 4 शून्य शून्य, म्हणजे शून्याचा भाग जातो पहिल्यांदा 2 लहान असल्यामुळे, आणि 4 पंचे 20 म्हणजे किती आलं 0.5. मग ह्यामध्ये अधिक 0.5 करायचं आपल्याला. मग अधिक केलं तर काय येतं 5 आणि 5 0. जर 5 केलं तर आपलं किती उत्तर येईल, इथे 0.5 केलं तर आपलं उत्तर येईल 0.565. बघा हे 5, हे 5, हे 2, हे 6 आणि 0 6. आता काय करायचं आपल्याला, 40 पूर्णांक आपल्याला आलेला आहे. म्हणजे 40 पूर्णांक आपल्याला द्यावे लागेल की नाही. त्यानंतर बघा मग काय करायला लागेल, 40.5 हे पूर्णांक घालवायचं आहे. त्यामध्ये 5 6 2 25. बघा पर्यायामध्ये उत्तर आहे का बघून घ्यायचं आहे. 40.5625 हे आपलं काय झालं फायनल उत्तर आलेलं आहे. पर्यायामध्ये बघायचं आपल्याला. दोन घनमीटर बरोबर किती घन सेंटीमीटर, किती घन सेंटीमीटर. आता 2 घनमीटर म्हणजे किती सेंटीमीटर बघूया. आता 1 मीटर बरोबर किती असते बघा, 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर असते. 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. आता 1 मीटर घन बरोबर किती येणार मग, 1 मीटर घन, 1 मीटर घन बरोबर किती येणार, 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. तर 1 मीटर घन बरोबर किती येणार, 100चा आपल्याला काय करावं लागणार आहे, 3 वेळा गुणाकार करावा लागणार आहे. मग किती येते, हे सर्व शून्य घ्या, 6 शून्य, एकावरती 6 शून्य द्या. मग आपल्याला 2 मीटर घनामध्ये किती येणार, मग 1 मीटर घनावरती तर आपल्याला एवढं आले, तर 2 मीटर घनवरती किती येणार, 2 मीटर घनवरती बरोबर 2वर आपल्याला 6 शून्य द्यावा लागतील. उत्तर आहे का आपल्याला पर्यायामध्ये शोधायचं आहे लगेच. चला बघा, बी नंबरच्या पर्यायामध्ये 2 घनमीटर आहे. मग किती सेंटीमीटर आहे बघा. 2वर किती शून्य झाले, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10 लाख, 20 लाख. त्यानंतर पुढचं बघा, एक काम करण्यासाठी 9 मजुरांना 8 दिवस लागतात, तर तेवढेच काम करण्यासाठी 12 मजुरांना किती दिवस लागतील. एक काम करण्यासाठी 9 मजुरांना किती दिवस लागतात, 8 दिवस लागतात, तर तेवढेच काम करण्यासाठी 12 मजुरांना किती दिवस लागतील. असले प्रश्न हमखास काळकामयोगावरती पडतात. बघा अशा वेळेस तर काय करायचं माहिती आहे का, सोपी ट्रिप वगैरेची किती दिवस आहेत, 9 मजूर किती दिवस लागतात, 8 दिवस लागतात. त्याला गुणाकार करायचा आणि भागिले किती काढायचे आपल्याला ते लिहून टाकायचे. किती दिवसाचे, 12 मजूरचे करायचे. आता असा भाग घालवता येत असलं तर घालवा, नाही तर 9 8 72, 9 8 72 भागिले 12, 12 एके 12, 12 सक्क 72. आपले दिवस किती आले, 6 दिवस किती आले, 6. 12 मजुरांना किती दिवस लागतात, 6. खूप सोपं आहे. त्यानंतर बघा पर्यायामध्ये उत्तर आहे का बघू. बघा उत्तर क्रमांक बी मध्ये आहे, 6 दिवस लागतात. खूप सोपं होतं. 9 आणि 8ला गुणा करायचं आणि 12ने भागाकार करायचा. आता बघा खालीलपैकी असत्य विधान कोणते, एकही कोणत्याही नैसर्गिक संख्येची अनुचर संख्या नाही. बरोबर आहे, एकही कोणत्याही नैसर्गिक संख्येची अनुचर संख्या नाही. 0 ही सर्वात लहान पूर्ण संख्या आहे. बरोबर आहे, 0 ही सर्वात लहान पूर्ण संख्या आहे. 0 ही धनपूर्णांक आहे, नाही, हे चुकीचं आहे. 0 ही धनपूर्णांक नाही. 0 ही नैसर्गिक संख्या नाही, 0 सुद्धा नैसर्गिक संख्या नाही. तर पर्याय क्रमांक सी आपला चुकीचा आहे. 0 ही धनपूर्णांक संख्या नाही. आता बघा 4.2ला 8.2ने गुणल्यावर अंदाजे गुणाकार किती येतो. आता बघा अंदाजे गुणाकार सांगितलेला आहे आपल्याला. 4.2ला 8.52ने गुणल्यानंतर बघा 8 चौक 32. बघा आता जर सोपं पद्धतीने करायचं म्हटलं तर बघा 30च्या पुढं असेल तर 0.1 वाढवता येतो. म्हणजे बघा इथे इथले 4 घेतले आणि इथले 8 आणि 1
हे 52 आहे म्हणजे 52 आणि 2 म्हणजे मिसळलं तर 9 घेतले, 9 चौक किती येते 36 येते. 0.36 येणार का नाही, तर 36 फक्त येणार आहे. 3.6 सुद्धा नाही येणार कारण की एक आपण घेतलेला आहे. बघा 36 नंबर 2 नंबरचा बी नंबरचा पर्याय आपला बरोबर आहे. आणि जर तुम्ही असं जरी गुणलं 8 चौक 32, 32 आणि जर हे पुढचे जर घेतले तरी 36, कारण की पर्यायामध्ये फक्त 32 आहे परंतु हे पुढचं नाही म्हणजे 36 येणार. त्यानंतर बघा पुढचं 40/18 भागिले 2/4 अधिक 2/6 कंस मोठा पूर्ण आहे. आपण सोडवून घेऊया. काय आहे आपलं गणित? 40/18 भागिले मोठा कंस आहे 2/4 अधिक 2/6 पूर्ण कंस भरलेला आहे. आपल्याला व्यवस्थितरित्या असे पदावलीचे वगैरे गणित येतात ना त्यावेळेस आहे ना फक्त शांत डोक्यानं सोडवायचं आहे. खूप सोपे गणित असतात हे. 40/18 आता मी स्टेप बाय स्टेप घेते. तुम्हाला ट्रिक्स वगैरे किंवा घाईमध्ये येत असेल तर सुद्धा घ्या. 40/18 भागिले आता काय करायचे मला तिरकस गुणाकार करायचे. 6 2 12 आणि 4 2 8 म्हणजे 6 2 गुणिले 6 अधिक 4 गुणिले 2 तिरकस गुणाकार करते मी भागिले 4 गुणिले 6. त्यानंतर बघा आता 40/18 भागिले 12 अधिक 8 हे 6 2 12 आणि हे 4 2 8 भागिले 6 चौक 24. आता तुम्हाला डायरेक्टली भाग घालवता येत आला तरी घालवा. आता कसा प्रकारे भाग घालवणार तुम्ही? 12 आणि 8 किती झाले? 12 आणि 8 किती झाले? 12 आणि 8 20 झाले. 12 आणि 8 किती झाले? 20 झाले. 20 छेद काय झाले? 24 आले. 20 छेद काय झाले? 24 आले. आता ह्या 20ला आणि 24ला भाग जातो बघा. कितीने जातोय? 4ने. 4 पंचे 20, 4 सक्क 24 म्हणजे किती आले? 5/6 आले. आता आपल्याला काय करायचं इकडं 40/18 आहे. आता इथे भागाकार आहे म्हणजे आपण इकडं काय करू? गुणाकार करूया. तिरकस गुणाकार घेऊया. हे 5/6 आहे म्हणजे उलटं करूया. 6/5 करूया. आता 5 एके 5 5 40 6 एके 6 6 त्रिक 18 मग किती आले? 8/3 आले. आता बघा 8/3 पर्यायामध्ये आहे का बघूया. बघा 8/3 पर्यायामध्ये आहे म्हणजे काढलेलं उत्तर आपलं काय असणार आहे? बरोबर असणार आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न बघा 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या व 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या यातील फरकातून मिळणारी संख्या पुढील संख्येचा वर्गसंख्या आहे. 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या व 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या. आता 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे रे? 999. 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे? 99. यातील फरक बघा आता किती येतोय? 9 9 गेले 0, 9 9 गेले 0 आणि 9. आता काय सांगितले त्यांनी? फरकातून मिळणारी संख्या कोणती संख्येचा वर्ग आहे? मग 900 कशाचा वर्ग आहे रे? तर 30चा वर्ग आहे. 900 30चा वर्ग आहे 900 बरोबर ना. मग पर्यायामध्ये 30 आहे का बघायचं आहे. बघा पर्यायामध्ये 30 आहे म्हणजे आपण काढलेलं उत्तर काय असणार आहे? बरोबर असणार आहे. त्यानंतर बघा पुढचं 2.5 मीटर बाजूचे चौरसाकार 4 चौरस एकाला एक लागून असे ठेवले. 2.5 मीटर बाजूचे चौरसाकार 4 चौरस एकाला एक लागून असे ठेवले की एक आयत तयार होईल. तर आयत होणाऱ्या आयताचे क्षेत्रफळ किती येईल? बघा आता काय सांगितले? 2.5 मीटर बाजूचे चौरसाकार 4 चौरस आपण सोडवून घेऊया. एकाला एक लागून ठेवले की काय होते? आयत तयार होते. ना आयताचे काय करायचे आपल्याला? क्षेत्रफळ काढायचे. आयताचे क्षेत्रफळ काढण्यासाठी आयताचं सूत्र वापरावं लागेल. आता काय करूया? 4 चौरस काढूया. किती लांबीचे काढायचे तर आपल्याला? 2.5 मीटरचे. बघा हा एक झाला चौरस, हा एक चौरस झाला. प्रत्येक बाजू ही 2.5 सेंटीमीटर असली पाहिजे. 2.5 2.5 आणि 2.5. उभी आडवी बाजू पण पाहिजे 2.5 आणि उभी बाजू पण पाहिजे. लांबी रुंदी काय पाहिजे? 2.5. आता मग हे किती झाल्या बाजू? ह्याचा आयत तयार करायचं होतं. आता आयत तयार करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? हे चौकोन काय करावं लागेल? जोडावं लागेल.
लागतील. हे चौकोन काय करावं लागतील, जोडावं लागतील. आपल्याला आयत तयार करण्यासाठी हे 4 चौकोन आपल्याला काय करावं लागतील, जोडावे लागतील. आता ही सगळे 2.5 मीटर झाले. मग किती भाग झाले हे, 1 2 3 4, हा 5, हा 6, हा 7, हा 8, हा 9 आणि हा काय झाला 10. हे भाग झाले किती, 10. म्हणजे काय येणार आपले, बरोबर लांबी किती येणार आहे, 10 लांबी येणार. आणि रुंदी किती येणार आहे, 2.5 रुंदी येणार आहे. रुंदी किती, 2.5. बघा आता हे 10 भाग झालेत काय की, कारण की हे 2.5 2.5 2.5 आणि 2.5 हे काय झालेत आपल्या, जर अधिक केलं तर आपली 10 लांबी होणार आहे. 2.5 आणि 2.5 किती झाले, 5. 5 आणि 5 किती झाले, 10 झाले. त्यानंतर आपल्याला काय करावं लागेल, क्षेत्रफळ सूत्र वापरावं लागेल. आयताचे क्षेत्रफळ सूत्र काय आहे, आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. आयता क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. लांबी काय आहे 10 गुणिले रुंदी काय आहे 2.5. आता 2.5ला जर आपण भाग घालवला तर किती येते, 10 2 20 आणि ते 5 25 चौरस मीटर येणार. 25 चौरस मीटर येणार. 25 चौरस मीटर येणार. पर्यायामध्ये आहे का बघून घ्यायचं आहे. 25 चौरस मीटर पर्याय क्रमांक 1 मध्येच आहे आपलं 25 चौरस मीटर. म्हणजे आपण काढलेलं उत्तर काय असणार आहे, बरोबर असणार आहे. त्यानंतर बघा किती वाजता तास काटा व मिनिट काटा यातून न्यून कोन तयार होईल. किती वाजता तास काटा व मिनिट काटा यातून न्यून कोन तयार होईल. तर याचं उत्तर सोपं आहे. तुम्हाला कोणाची माफी माहीत असेल तर बघा, 30 अंशाचा न्यून कोन तयार होत असतो. मग किती वाजता तास काटा व मिनिट काटा यात न्यून कोन तयार होईल. तर बघा घड्याळ जर आपण पाहिलं तर बरोबर 1 वाजता, बघा बरोबर 1 वाजता तास काटा व मिनिट काटा, तास काटा आणि मिनिट काटामध्ये 30 अंशाचा कोन तयार होतोय. तर बरोबर 1 वाजता म्हणजे 12 नंतर 1 येतं, त्यामुळे 1 वाजता बरोबर न्यून कोन तयार होईल. त्यानंतर बघा जर 2x वर्ग बरोबर 1024 म्हणजे तर x बरोबर किती. जर 2x वर्ग बरोबर वर्गमुळात 1024 तर x बरोबर किती. तर सोडवून घेऊया गणित हे आपण. बघा आता 2x वर्ग बरोबर काय सांगितले, वर्गमुळात 1024. आता काय करावं लागेल मग, 1024चा आपल्याला वर्गमूळ काढावं लागेल. 1024 कशाचा वर्ग आहे रे, 1024 कशाचा वर्ग आहे. तर 1024 आपला 32चा वर्ग येते जर आपण काढलं तर. आता काढून दाखवायला वेळ कमी आहे. बघा आता 1024 कशाचा वेळ येणार आहे, 32चा येणार आहे. मग आता 2x वर्ग बरोबर 32. तर x वर्ग बरोबर किती 32. हे कळलं 2 काय होणार, भागिले होणार. x वर्ग बरोबर बे के बे बे के बे बेसक्क 12 म्हणजे 16. मग x बरोबर किती येणार, 16 कशाचा वर्ग आहे, 4चा वर्ग आहे. मग आपल्याकडे 4 पर्यायामध्ये आहे का बघायचं. बघा पर्यायामध्ये 1 नंबरचा पर्याय 4 उत्तर बरोबर आहे. म्हणजे आपण काढलेलं उत्तर सुद्धा काय असणार आहे, बरोबर असणार आहे. त्यानंतर बघा पुढचं गणित आहे. 5 मीटर लांबी व 3 मीटर रुंदी असलेल्या खोलीत 25 गुणिले 25 सेंटीमीटर मापाच्या किती फरशी बसतील. 5 मीटर लांबी व 3 मीटर रुंदी. आता मीटरचं सेंटीमीटरमध्ये रूपांतर करून घ्यावं लागेल आपल्याला. 5 मीटर व लांबी व 3 मीटर रुंदीचं काय करावं लागेल आपल्याला, क्षेत्रफळ काढायचं आहे. आणि किती मापाच्या फरशा बसतील हे सुद्धा पाहायचं आहे. सोडवून घेऊया. आता फक्त एवढंच करावं लागेल की 5 मीटर लांबीचं सेंटीमीटरमध्ये रूपांतर करावं लागेल. थोडासा वेळ लागला तर चालेल, परंतु मी तुम्हाला प्रत्येक गणित हे सोडवून देते कारण की तुम्हाला प्रत्येक गणित समजणार आहे. आता 5 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर, 5 मीटर म्हणजे 500 सेंटीमीटर. आणि 3 मीटर म्हणजे 300 सेंटीमीटर. 300 सेंटीमीटर. आता काय सांगितले, 25 गुणिले 25च्या किती फरशा लागतील. म्हणजे काय करावं लागेल आपल्याला, 500 गुणिले 300 भागिले 25 गुणिले 25. मग किती येते, 25 एके 25 25 दोन्ही 50. 25 एके 25 25 एके 25 आणि राहिले 5. 25 एके 25 आणि 25 दोन्ही 50. मग किती आलं, 20 गुणिले 12 आलं. 20 गुणिले 12 जर गुणाकार केला तर 12 एके 12 12 220 म्हणजे 240 काय होतील, फरशा बसतील. फरशा बसतील म्हणजे आपल्याला फरशा लागतील.
पर्यायामध्ये आहे का बघायचं आहे 240. बघा डी नंबरचा पर्याय आहे 240. उत्तर आपलं काढलेलं उत्तर बरोबर आलेलं आहे. त्यानंतर आता पुढचं बघायचं आहे 9, 15 व 18 यांनी निशेष भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या पर्यायातील शोधायची. आता 9, 15, 18 यांनी निशेष भाग जाणारी संख्या जर शोधायची म्हटलं तर आपल्याला काय करावं लागणार आहे इथे, तर कसोट्याचा वापर करावा लागणार आहे. कारण की 9ला ज्या संख्येने भाग जातो त्या संख्या आपल्याला निवडाव्या लागतील. आता 9, 15 आणि 18ला कोणत्या संख्येने भाग जातो रे? 9, 15 आणि 18ला कोणत्या संख्येने भाग जातो? तर 3ने भाग जातो. 3ने भाग जातो हे तर निवडायचं, कसोट्या पण बघावं लागतील. आणि 9, 15 आणि 18चा जर रसावी काढला तर बघा 9च्या पाड्यामध्ये काय येते? 90 येते. 15च्या पाड्यात 15 सक्क 90 येतं. 18च्या पाड्यात सुद्धा 90 येतं. 18 पंचे 90 येतं. आणि 90 मोठ्यात मोठी संख्या विचारली, मग 90च्या दुप्पट केलं तर 180 येतं. बघा 180 पर्यायामध्ये आहे, त्यामुळे आपलं उत्तर क्रमांक काय येणार आहे? डी नंबरचा येणार आहे. 180 येणार आहे. सोपं गणित आहे त्यामुळे सोडून देत नाही, परंतु 9, 15 आणि 18चा तुम्ही लसावी काढून बघा. आपला लसावी येतो 90 आणि 90च्या पटीतील जर संख्या म्हटलं तर म्हणजे मोठ्यात मोठी संख्या विचारली आपल्याला, त्यामुळे आपण 90च्या पटीतील संख्या शोधणार आहे. तर 180 आहे. 180 म्हणून उत्तर आपलं आहे. त्यानंतर बघा पुढचं गणित सोडूया. एका संख्येच्या 1 अष्टमांशमधून 8 वजा केले असता उत्तर 8 येते, तर ती संख्या कोणती? तर एका संख्येच्या 1 अष्टमांशमधून 8 वजा केले असता उत्तर 8 येते, तर ती संख्या कोणती? आता अशा गणित सोडवून घ्यायचे. कारण मित्रांनो परीक्षेत तर विचारले जातातच, परंतु तुम्ही लक्ष देऊन व्यवस्थित सोडवा. अष्टमांशमधून 8 वजा केले, आता म्हणजे 8वा भागमधून 8 वजा केले असं म्हणतात. तर चला सोडवून घेऊया. आपल्याला संख्या तर दिलेली नाही, मग आपण काय करणार आहे? संख्या जर दिली नसेल तर आपण संख्या ती काय मानणार आहे? एक्स मानणार आहे. ती संख्या काय मानणार आहे? आपण एक्स मानूया. ती संख्या एक्स मानूया. मग काय करावं लागेल? एक अष्टमांश भाग सांगितला आहे म्हणजे काय करावं लागेल? एक्स गुणिले 1/8 करावं लागेल आणि वजा त्यामधून काय करावं लागेल? 8 का. हे आपलं काय झालं? समीकरण तयार झालं. बरोबर किती लिहिले त्यांनी? 8. आता x/8 एक गुणाकार केला तर x/8 वजा 8 येणार. बरोबर काय येणार? 8च येणार. त्यानंतर बघा x/8. आता आपल्याला इकडं वजा इकडं काय करावं लागेल? अधिक करावं लागेल. बरोबर 8 अधिक 8 बरोबर किती येणार? 16 येणार. मग आता x परत काढून घेऊया आपण. x बरोबर 16 तिकडचं इकडे घेऊया. 16 गुणुले काय करायचं आहे? 8 करायचं आहे. x बरोबर किती येणार? 16 8 28 असे 128. 128 आपल्या पर्यायामध्ये आहे का बघून घ्यायचं आहे. x बरोबर 128. बघा पर्यायामध्ये आहे 128. सी नंबरचा पर्याय उत्तर बरोबर आहे आपलं. आता बघा 0.09 गुणले 0.4 भागिले 0.06 बरोबर x, तर x बरोबर किती? आता हे सुद्धा समीकरण व्यवस्थितरित्या सोडून घेऊया. काय सांगितले आपल्याला? 0.09 गुणुले 0.4 भागिले 0.06 बरोबर x, तर x बरोबर किती? असे गणित तर हमखास विचारले जातात आणि पॉईंट असल्यामुळे तुम्ही घाबरून जाता, मग अजिबात घाबरायचं नाही. बघा आता 9 चौक 36 येतं. डायरेक्टली सोडवती. 0.0 हे 2 शून्य घेऊया आणि 9 चौक किती येते? 36 येते. भागिले काय करायचं आहे? 0.06. आता भागिले करायचं म्हटल्यानंतर आपण काय करूया? 0.036 भागिले 0.06 मग किती येते? 36. हे जर इकडे घेतलं, हा जर शून्य काढला तर किती येणार? 36 भागिले 60 येणार. शून्य काढून टाकले आपण. आता बघा 36/60 आले तर काय होईल? कशाने भाग जातोय? 6 1 6, 6 6 36, 6 10 60 म्हणजे किती येणार? 6/10 येणार. आणि जर 6/10ला जर आपण पूर्णपणे भाग घालवला, पर्यायामध्ये जर नसेल तर 6/10ला आपण पूर्ण भागून घालूया. 10 0 0.6 60 म्हणजे 0.6 हे आपलं उत्तर असणार आहे. पर्यायामध्ये आहे का बघूया. बघा 0.60 हे उत्तर दाखवलेलं आहे पर्यायामध्ये. त्यानंतर बघा 17च्या पहिल्या 7 गुणोज विभाज्य संख्येची सरासरी. 17च्या पहिल्या 7 विभाज्य संख्येची सरासरी काढायला सांगितली. आता 17ला जे विभाजक आहेत त्यांची सरासरी आपल्याला काढायची. तर चला आता 17चे विभाजक म्हटलं तर आपल्याला 17चा पाडाच लिहावा लागेल. 17चा पाडा आडव्या पद्धतीने करा किंवा उभ्या पद्धतीने तुम्ही लिहून काढा. सरासरी काढायची म्हटलं तर 17 अधिक 17 2 34, 17 3 51,
17 चौक 68 अधिक चिन्ह द्यायचं आहे, विसरायचं नाही. 85 अधिक 102 अधिक 119. आता ह्या सर्वांची बेरीज करायची आपल्याला. 9 आणि 2 11, 11 आणि 5 16, 16 आणि 8 16 आणि 8 24, 24 आणि 1 25, 25 आणि 4 25 आणि 4 29, 29 आणि 7 29 आणि 7 36. हा चाले 3, 3 आणि 1 4, 4 आणि 0 4 आणि 8 12, 12 आणि 6 18, 18 आणि 5 18 आणि 5 23, 23 आणि 3 26, 26 आणि 1 27. 27 आले. हा चाले 2, 2 आणि 1 3, 3 आणि 1 4, 476. संख्या किती आहेत? 1 2 3 4 5 6 आणि 7 म्हणजे 476 भागिले 7 किती येते मग? 7 1 7, 7 चौक 28, 7 5 35, 7 सकून 42, 7 7 7 सकून 42 राहिले किती? 5 7 8 56 म्हणजे आलं किती? 68 आलं. आपला सरासरी किती आली? 68 आली. पर्यायामध्ये आहे का बघून घ्यायचं आहे लगेच. दोन नंबरचा पर्यायामध्ये उत्तर आपलं बरोबर आहे. म्हणजे 2 नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे? बरोबर असणार आहे 68. त्यानंतर बघा एका कुटुंबाचा मासिक खर्च पुढील प्रमाणे आहे. स्वयंपाक खर्च 9378, शिक्षण खर्च 3780, वाहन खर्च 2817, तर इतर खर्च 4388. तर या कुटुंबाचा एकूण मासिक खर्च जवळच्या हजारात व्यक्त करा. आता या जवळच्या हजारामध्ये पर्याय दिलेल्या हजारातून आपल्याला व्यक्त करायचे. सर्व संख्येचे आपल्याला काय करावं लागेल? बेरीज करावी लागेल. चला सोडवून घेऊया. मी आता फक्त खर्च लिहून काढते. 9378 अधिक 3780 अधिक 2817 अधिक 4388. जर बेरीज केली तर बघा 8 8 7 15, 15 आणि 8 15 आणि 8 किती झाले? 23. हा चले 3 3 हा चले 2, 8 आणि 2 10, 10 आणि 1 11, 11 आणि 8 19, 19 आणि 7 किती झाले? 19 आणि 7 किती झाले? 26 झाले. हा चाले 2, 2 आणि 3 5, 5 आणि 8 13, 13 आणि 7 20, 20 आणि 3 23, 20 आणि 3 किती झाले? 23. हा चाले 2, 2 आणि 4 6, 6 आणि 2 8, 8 आणि 3 11, 11 आणि 9 20, 20,263 झालं. म्हणजे कुठल्या पटीत आहे? 20,000च्या पटीत आहे. मग आता 20,000 आहे का पर्यायामध्ये आपण बघूया. बघा सी नंबरचा पर्याय आहे 20,000. म्हणजे आपण काढलेलं उत्तरसुद्धा बरोबर आहे. त्यानंतर बघा 1 मीटर बाजू असणाऱ्या घनाकृती टाकीत एकूण किती लिटर पाणी मावेल? 1 मीटर बाजू असणाऱ्या घनाकृती टाकीत किती लिटर पाणी मावेल? आता बघा 1 मीटर टाकीच्या, आता टाकीचं घनफळ तर आपल्याला काढावं लागणार आहे अगोदर. टाकीचे घनफळ बरोबर बाजूचा घन. सूत्रपाठ करायचे आहेत. बाजूचा घन बरोबर काय होणार आहे? 1चा घन होणार आहे. म्हणजे 1 मीटर घन, 1 मीटर घन, 1 मीटर घन होणार आहे. आता 1 मीटर बरोबर किती? 100 सेंटीमीटर. 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. हे सेंटीमीटर वगैरे तुम्हाला पाठ करायला लागेल. आता घनफळ बरोबर 100 गुणले 100 गुणले 100. टाकीचे घनफळ किती आले मग? 6 शून्य देऊन टाकायचे लगेच लाखावरती. आता मावणारे पाणी किती आहे त्यामध्ये? मावणारे पाणी 1 2 3 4 5 6 भागिले 1000. 3ला 3 शून्य घालून टाकायचे. 1000 लिटर पाणी आपल्याला काय होतंय? त्यामध्ये मावणार आहे. 1000 लिटर पाणी आपल्याला काय होईल? मावणार आहे. तर पर्यायामध्ये आहे का उत्तर बघायचं आहे आपल्याला. बघा 2 नंबरचा बी नंबरचा पर्याय बरोबर आहे. 1000 लिटर पाणी आहे. त्यानंतर बघा परत पदावली आली 100 भागिले
कंसात 100 वजा परत कंसात 10 अधिक 5 परत कंसात 12 वजा 4 पूर्ण कंस करायचे. सोडवल्यास उत्तर मिळते. लगेच सोडवून घेऊया. काय सांगितले? 100 भागिले कंसात 100 वजा परत कंसात 10 अधिक 5 परत कंसात 12 वजा 4 सर्व कंस पूर्ण करायचे आहेत. कसं येणार मग? 100 भागिले 100 वजा कंसात काय करू? 10 अधिक 5 10 अधिक 5 आणि 12तनं 4 घालू 8. 100 भागिले 100 वजा 10 अधिक 5 गुणुले 8 करूया. इथं गुणाकाराचं चिन्ह आहे त्यामुळं 100 भागिले 100 वजा कंसात 10 अधिक 40 100 भागिले 100 वजा 50 100 भागिले किती येणार मग? इथं 50 मग 50 येणार. मग 100 भागिले 50 किती येणार? 2 येणार. मग उत्तर किती येणार आपलं? 2च येणार. पर्यायामध्ये बघूया. बघा पर्यायामध्ये आहे 2 उत्तर बरोबर आहे. आता काय सांगितले? पुढील आलेखात एका व्यापाऱ्याने 5 दिवसात विकलेल्या मालांची किंमत दर्शवली आहे. 5 दिवसात विकलेल्या मालाची किंमत सोमवारी, मंगळवारी, बुधवार आणि गुरुवार, शुक्रवार. सोमवार किती? 2000, मंगळवार 500, बुधवार 1500, गुरुवार 1000 आणि शुक्रवार किती आहे? 2000. तर पहिल्या 5 दिवसातील सरासरी किती रक्कम मिळाली? पहिल्या 5 दिवसातील सरासरी म्हणजे किती दिवस आहेत? 5 दिवस आहेत. मग सरासरी रक्कम आपल्याला काढायची आहे. काढूया. बघा आता सरासरी बरोबर किती आहे? सूत्र काय आहे? सरासरी बरोबर 5 दिवसाची कमाई. 5 दिवसाची कमाई. आपल्याला 5 दिवसाचीच कमाई विचारलेली आहे. त्यामुळे 5 दिवसाची कमाई भागिले एकूण दिवस. 5 दिवसाची कमाई म्हटलं तर आपल्याला काय करावं लागेल? किती आहे? 2000 आहे अधिक 500 आहे अधिक 1500 आहे अधिक 1000 आहे अधिक 2000 आहे. भागिले काय करावं लागेल आपल्याला? एकूण दिवस किती आहेत? 5 आहेत. मग कसं करावं लागेल आता? 0ला 0 गेलं, 0 राहिलं. परत इथं 0 आहे, इथं 0 आहे, इथं 0 आहे, इथं 0 आहे, इथं 0. परत 0 आला, परत 0 आला, इथं 0 आहे, इथे 0 आहे, इथे 5. 5 आणि 5 10. 10ला काय झालं? 0 आला. परत हातच्या आले 1 3 आला, 4 5 5 आणि 2 काय झाले? 7 झाले. 7000 भागिले काय करावं लागेल आपल्याला? 5 करावं लागेल. आता 7000 भागिले 5ला भाग घालूया. 5 एके 5 5 एके 5 राहिले 2 5 चोक 20 आणि हे 2 शून्य म्हणजे किती आलं? 1400 रुपये. आपली सरासरी किती आली? 1400 रुपये. पर्यायामध्ये आहे का बघू? बघा आपली 1400 रुपये काय आहे? सरासरी आहे. बरोबर आलेलं आहे उत्तर. आता यानंतरचं आपण काय करणार आहोत? मराठीचा भाग पाहणार आहोत. उत्तरे वाचून घेणार नाही, फक्त महत्त्वाचे प्रश्नाचे उत्तर सांगणार आहे. कारण की वेळेअभावी आपल्याला जास्तीत जास्त सराव करणे खूप गरजेचं आहे. आता हे आहे उतार्यावरती प्रश्न. बघा आता हे उतार्याचा प्रश्न आहे. डॅश डॅश दुबळी होती, चिमणी दुबळी होती, चिमणीने कोठे घर केले होते? तर झाडाच्या ढोलीत केले होते. मी खुणा करून घेतलेले आहेत. मुंगसाला केव्हा राग आला? मुंगसाला ढोलीत सापाला पाहिल्यावर राग आला. आता हा महत्त्वाचा प्रश्न आहे. उतार्यात बलवान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आलेला आहे. बलवान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय? दुबळा आहे. हे लक्षात ठेवायचं आहे, महत्त्वाचं आहे. मराठीमध्ये सुद्धा मार्क घालवायचा नाही आणि बुद्धिमत्तेमध्ये सुद्धा मार्क जाऊ द्यायचा नाही. कवचित एका दुसरा प्रश्न गणितामध्ये चुकला तर ठीक. फस्त याचा अर्थ काय? फस्त म्हणजे काय? फस्त म्हणजे संपवले होतो. तर 2 सी नंबरचा पर्याय आपला बरोबर आहे. फस्त म्हणजे संपवलेलं होतो. यानंतर दुसरा उतारा आहे. दुसऱ्या उतार्यावरतीचे प्रश्न फक्त वाचून दाखवते, कारण की पूर्ण उतारा वाचून दाखवायचा म्हणलं तर वेळ खूप होतो. आता बघा, सदा शिल्लक राहिलेली मडकी. आता यामध्ये काय आहे? ओळखीच्या घरी ठेवत असे. ओळखीच्या घरी ठेवत असे. मडकी सदा टॅश घेऊन जात असे, गाढवावर घेऊन जात असे. मडकी सदा घेऊन जात असे, गाढवावर घेऊन जाते. गिल्ला याचा अर्थ आहे आरडाओरड. गिल्ला याचा अर्थ काय आहे? आरडाओरड.
सदाने गाढव डॅश डॅश चरायला सोडले. सदाने गाढव डॅश डॅश चरायला सोडले तर रात्री गावात चरायला सोडले. सदाने गाढव कुठे सोडले तर रात्री गावात चरायला सोडले. गजानन काय हट्ट करू लागितला. गजानन काय हट्ट करू लागला तर बाजारात जाण्याचा हट्ट करू लागितला. आता बघा इथं काय केले, गिल्ला याचा अर्थ काय आहे. गिल्ला हा शब्द वेगळा आहे. गिल्ला म्हणजे आपल्याला लक्षात येत नाही, मग त्याचा अर्थ काय होतो, आरडाओरड होतो. हे लक्षात ठेवायचं आहे. असे शब्द परीक्षेमध्ये येतात आणि उतार्यामध्ये एक ना एक प्रश्न अशा प्रकारचा असतो. 3 प्रश्न किंवा 3 किंवा 4 प्रश्न उतार्या असतात आणि 2 प्रश्न आपल्याला कन्फ्यूज करण्यासारखे असतात. त्यामुळे उतारा वाचताना व्यवस्थित वाचायचं आहे आणि त्याखालील अर्थसुद्धा व्यवस्थित लक्ष देऊन सोडवायचे आहेत. ह्याच म्हणतात की समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्यप्रचार आणि म्हणी या घटकावरती हमखास प्रश्न विचारले जातात. त्यामुळे या घटकाचा तुम्हाला मराठीसाठी चांगला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर आपण 3 नंबरचा उतारा बघणार आहोत. राजेशला शाळेत जाऊ वाटत नव्हते कारण आईच्या मायेमुळे. राजेशला कुठे जाऊ वाटत नव्हते, आईच्या मायेमुळे. माये लेकरू यांचं नातं काय असतं. माये लेकरू यांचं नातं काय असतं तर चिखल पाण्यासारखं असतं. चिखल पाण्यासारखं लक्षात ठेवायचं आहे. डॅश डॅश राजेशला खेळायला बोलावत होता. डॅश डॅश राजेशला खेळायला बोलावत होता. कोण होता, संतोष बोलवत होता. हा उतार्यातील प्रश्न आहे. डॅश डॅश आईचे स्वप्न होते राजेश मोठा साहेब व्हावा. हो, राजेश मोठा साहेब व्हावा. आता बघा इथं आला स्वावलंबी या शब्दाचा विरुद्धार्थाचा शब्द. स्वावलंबी या शब्दाचा विरुद्ध शब्द. सोपा प्रश्न आहे. स्वावलंबी म्हणजे परावलंबी. उत्तर क्रमांक C मध्ये आहे. आता त्यानंतर 4था उतारा घेणार आहे लगेच. मराठीचा हा भाग खूप महत्त्वाचा असतो. 4च उतारे येतात परंतु त्यामध्ये आपल्याला प्रश्न न जाण्यासारखा आपण व्यवस्थितरित्या सोडवून घ्यायचा आहे. उतारे वाचून व्यवस्थित लक्ष देऊन सोडवायचं आहे. जर प्रश्नपत्रिकेमध्ये सोपा भाग तुम्ही अगोदर सोडवला तर तुम्हाला काही कठीण जाणार नाही. आता बघा, शेपटी तोडण्याचा सल्ला कोणी दिला. शेपटी सल्ल्याचा तोडा हा उतारातील प्रश्न आहे. शेपटी तुटलेल्या कोल्ह्याने शेपटी तोडण्याचा सल्ला दिला. जर उतारा वाचला तर तुम्हाला समजेल परंतु वेळाअभावी मी वाचत नाही. सर्व कोल्ह्यांनी काय निर्णय घेतला. सर्व कोल्ह्यांनी काय निर्णय घेतला, स्वतःची शेपटी तोडणार नाही व हसणार नाही. स्वतःची शेपटी तोडणार नाही व हसणार नाही असा सर्व कोल्ह्यांनी काय केला, निर्णय घेतलेला आहे. इतर कोल्ह्यांच्या शेपट्या तुटल्या तर कोणीही आपली चेष्टा करणार नाही. म्हणजे कसं, एखाद्याच आता ते उतार्यामध्ये दाखवलं आहे परंतु सगळ्याच्या शेपट्या तुटल्या तर कोणी आपल्यावर हसणार नाही म्हणून आपली चेष्टा करणार नाही असा कोल्ह्यांच्या शेपट्या तुटल्यानंतर असा विचार त्यांनी काय केलेला आहे. नंतर कोल्ह्यांची शेपटी तुटली. कशामुळे तुटली, सापळ्यात अडकल्यामुळे कोल्ह्याची शेपटी काय केली, तुटलेली आहे. उतार्यामध्येच आहे. गोष्टीसाठी शोभणारे एक शीर्षक असेल. आता हे गोष्टीसाठी अशा वेळेस पण प्रश्न तुम्हाला उतारा दिला जातो आणि लास्टला प्रश्न विचारला जातो की या उतार्यासाठी एक शीर्षक निवडा. हुशार कोल्हा, हट्टी कोल्हा, कोल्ह्याची चतुराई, शेपूट तुटका कोल्हा. त्या उतार्याला अनुसरून तुम्हाला काय करावं लागणार आहे, एखादा शीर्षक निवडावं लागणार आहे आणि शीर्षक त्याला अनुसरूनच असणारा पाहिजे, म्हणजे आकर्षक असलं पाहिजे. 4 पर्यायामधून आपल्याला ते निवडावं लागणार आहे. त्यामुळे तुम्ही पूर्णपणे उतारा जर व्यवस्थित वाचून घेतला तर उतार्यावरील तुम्हाला शीर्षकसुद्धा तुम्हाला देता येतील. अशा प्रकारचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. कारण की अभ्यास करताना अभ्यास तुम्ही किती केला आहे पण पेपर तुम्ही कसं सोडवताय हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं असणार आहे. पेपर सोडवताना तुमचं डोकं खूप शांत असलं पाहिजे, आणि घाई अजिबात नाही. प्रत्येक प्रश्नाला तुम्ही वेळ दिला पाहिजे. प्रत्येक प्रश्न हा 2 वेळा वाचन केलं पाहिजे. या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. कारण की नवोदयचा पेपर सोपा येतो म्हणतात परंतु त्यामधले 5 प्रश्न अवघड असतात. 5 प्रश्न कोणते अवघड असतात तर गणितामधले 3 प्रश्न आणि मराठीमध्ये 2 प्रश्न. बुद्धिमत्ता सोपा असतो. कधीतरी क्वचित बुद्धिमत्तेमध्ये एखादी आकृती अवघड येऊ शकते परंतु जर तुम्ही आकृत्यांचा चांगला जर अभ्यास केला असेल तर तुमचा आकृतीमध्ये मार्क जात नाही. आणि मराठीमध्ये सुद्धा तुमचा जर तुमचे समानार्थाचे शब्द वगैरे जर पाठ असतील किंवा ग्रामीण भागातील जर शब्द पाठ असतील तरीसुद्धा तुमचा मराठीमध्ये सुद्धा मार्क जाणार नाही. आणि फक्त गणितावर तुमचं मेरिट ठरलं जातं. मेरिटमुळे तुम्हाला वाटतं की नवोदयचा पेपर अवघड असतो परंतु मेरिट जास्त लागतं. त्यामुळे नवोदयचा पेपर हे सोपाच असतो. फक्त 5 प्रश्नावर अवलंबून असतं आणि त्यामुळे तुम्हाला नवोदयचा जास्तीत जास्त सराव करणं खूप गरजेचं आहे. कारण की तुम्हाला 100 पैकी 100 मार्क पडण्याचं ध्येय तुम्ही ठेवायला हवं. आणि जर तुमची मनापासून जर इच्छा असेल की नवोदयमध्ये जाण्याची, पेपर सोडवण्याची आणि न घाबरता, न टेन्शन घेता, आपलं माइंड चांगलं ठेवता जर तुम्ही पेपर छान प्रकारे जर सोडवला, समजून घेतला आणि वेळ व्यवस्थित अटेंड केली तर तुम्हाला नवोदयमध्ये पात्र होण्यापासून कोणीही अडवणार नाही. कारण की तुम्ही किती अभ्यास केला यापेक्षा तुम्ही परीक्षेमध्ये कसा पेपर सोडवला यावर
नवोदय भरपूर अवलंबून असते. 90% जरी तुमचं कष्ट असलं तरी 10% हे तुमचं लक असणार आहे. त्यामुळे तुम्हाला नवोदयच्या परीक्षेसाठी आजपासूनच शुभेच्छा. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.